पकड हो रो टाका आधी खाली पडलेला का. तर आज आमचो डॉन भाई किती दिवसांनी आमच्या घराकडे नेलेलो. माझो काजीत टाइमपास होक होयो म्हणून त्याला 4 बिस्किटांचा लालच देऊन काजीत घेऊन गेले. आम्ही ज्याच्या आड्यात ना आमच्या काजीत जाताव त्यांनी आपल्या आड्यात कुलूप लावलेल्या. पण त्याने आड्याच्या भुतूर कोण जाऊक नको म्हणून चांगलो बंदोबस्त केला. पण वहीचो त्यांनी चांगलो बंदोबस्त केलेला नव्हतो. वहीक बांधलेले त्यांनी चिंधी सोडलावने त्याच्या आड्यात झापकन चोरासारखे घुसान दिला. त्याच्या आड्यात ना आमच्या आड्यात घुसान बघताव तर पूर्ण जंगल झालेला. काजी दिल्यासारखे काजी तर गावले नाही म्हणून इल्यासारखी आड्याची साफसफाई करून घेतला. आमच्या आड्याची साफसफाई करून झाल्याच्या नंतर आमच्या आड्यातनं दुसऱ्याच्या आड्यात काज इलेली ती आम्ही जाता आता तोडून टाकला. घरात पाटी येताना काजी नाही पण चक्कीवर ना हळद पाटी घेऊन इलाव. संध्याकाळी हॉलाच्या बाजूक लय गावात वाढलेला त्याका आम्ही सगळ्यांनी मिळून आग घालून टाकला. रात्री आम्ही झाडाच्या बड्डेची पार्टी पेंडिंग ठेवलेला ती करू गेलेला. कांच्याकडे येल्याच्या नंतर 2 मोठी टेबला एकसाथ जोडलावनी मोठा डायनिंग टेबल सगळ्यांका बसासाठी रेडी करून घेतला. तर ह्या काकांचो चायनीजच्या रेट बद्दल वादविवाद होत होतो कारण की मधीच चायनीजचा रेट वाढलो कसं असं विचारित होते. त्या काकांनी 2 वर्षा अगोदरचा मेनू कार्ड दाखवल्याच्या नंतर त्या काकांका विश्वास पटलो की ह्या कार्ड 2 वर्षा अगोदरचाच असलेला कारण की त्या कार्डाची हालतच तशी होती. सगळे मित्र आम्ही बैठकीत बसल्यासारखे कोण मोबाईल वापरूक नको म्हणून सगळ्या मित्रांचे मोबाईल आम्ही एकाकडे जमा करून घेतला जेणेकरून आमच्या खयच्या ना खयच्या विषयावर आमच्या सगळ्या मित्रांची चर्चा होईल. आमची सगळ्यांची ऑर्डर मोठी होती म्हणून सगळ्यांची ऑर्डर योग वेळ होतो म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून टाइमपासावर ताव मारला. सगळ्यांची ऑर्डर इल्याच्या नंतर सगळ्यांच्या प्लेटीत आमका वेगवेगळो चायनीजचो प्रकार दिसान इलो. गरम असले तरी त्याला अर्पितने माझ्या ट्रिपल राईस मधली अर्धी अंड्याची पोळी खाल्ल्यान म्हणून मी पण त्या चिल्ली मधली एक फोड उकललंय. आमचा सगळ्यांचा चायनीज खाऊन झाला तरी हेमांग आपल्या जीवाच्या रामरामाक चायनीज खायत होतो. ह्यो ब्लॉग तुमका आवडलो तर तुमच्या भावाक हाताबरोबर लाईक आणि फॉलो करून टाका.